अगदी फाटलेल्या कपड्यांमध्ये प्रभाकरराव मंदिराच्या बाहेर भीक मागत होते. ते येणाऱ्या जाणाऱ्या लोकांना विनवणी करत म्हणत होते की कृपा करून माझी मदत करा. मला माझ्या बायकोचा इलाज करायचा आहे. 65 वर्षांचे प्रभाकरराव हातात ताट घेऊन मंदिराच्या बाहेर उभे राहून मदतीची भीक मागत होते. त्यांचे डोळे पाणावले होते आणि ते स्वतःला दोष देत म्हणत होते की कोणीही म्हाताऱ्या माणसाला इतकं लाचार होण्याची वेळ आणू नका. कारण तो स्वतःच्या परिस्थितीमुळे स्वतःच्या डोळ्यांसमोर पत्नीला तडफडताना पाहतो. त्यांची पत्नी गेल्या महिन्यापासून गंभीर आजारी होती. परिस्थिती इतकी बिकट होती की औषध उपचार करण्यासाठी पैसा तर सोडाच, 2 वेळेचं जेवण मिळणं कठीण होतं. प्रभाकर राव संपूर्ण दिवस भीक मागून जे काही मिळायचे त्यातून आपल्या पत्नीला अन्न भरवत असत. आजही तोच दिवस होता. प्रभाकर राव मंदिराच्या बाहेर बसून मदतीची याचना करत होते. त्यांना अशा स्थितीत पाहून कोणाच्याही डोळ्यात पाणी येत असे. त्या दिवशी वातावरण खूप खराब झालं होतं. थंडी वाढली होती आणि त्यांना वाटले की आता सुमित्राकडे परत गेले पाहिजे. हा विचार मनात येताच त्यांनी पुन्हा एकदा मंदिरात येणाऱ्या जाणाऱ्या लोकांसमोरून हात पसरून मदतीसाठी विनवणी सुरू केली. आज पुन्हा या पावसाने प्रभाकर रावांना त्या दिवसाची आठवण करून दिली होती, जेव्हा जोरदार पावसात ताडपत्रीचा एक भाग बांधण्याचा प्रयत्न करताना ते अयशस्वी झाले आणि पूर्णपणे भिजले. ही तीच जागा होती जिथे दोघेही आडोशासाठी ताडपत्रीचा आधार घेत होते. पण वादळ आणि वाऱ्यामुळे ती ताडपत्रीही उडून जाऊ लागली. तितक्यात त्यांची नजर जमिनीवर पडली आणि त्यांनी डोकं पकडलं. ताडपत्रीने झाकलेलं त्यांचं अंथरूण पूर्णपणे ओलं झालं होतं आणि आतमध्ये आजारी असलेली त्यांची बायको सुमित्रा तशीच भिजत होती. प्रभाकर रावांनी तिला भिजण्यापासून वाचवण्याचा आटोकाट प्रयत्न केला होता, पण आता ताडपत्रीही त्यांना वाचवू शकत नव्हती. कारण जमिनीवर पाणी साचलं होतं आणि पाऊस आणखी जोरात कोसळत होता आणि ते ओले अंथरूण एका काखेत धरलं आणि सुमित्राला खांद्यावर उचलून पळू लागले. त्यांना कुठेतरी आडोसा हवा होता. आसरा शोधत ते एका हॉस्पिटलच्या बाहेर पोहोचले आणि तिथल्या एका बाकावर बसले. त्यांची अशी अवस्था पाहून तिथला चौकीदार त्यांना ओरडू लागला, "ए म्हाताऱ्या, इथे काय बसलायस? उठ आणि निघून जा. हे हॉस्पिटल आहे, धर्मशाळा नाही." चौकीदाराच्या या वाक्यांनी प्रभाकर रावांना खूप अपमानित वाटलं, पण परिस्थिती पुढे ते हतबल होते. वरून मुसळधार पाऊस सुरू असल्यामुळे ते तिथून निघू शकत नव्हते. प्रभाकर राव हात जोडून म्हणाले की साहेब, कृपा करून थोडीशी जागा द्या. माझी पत्नी आजारी आहे. अशा पावसात मी तिला कुठे घेऊन जाऊ? आम्हाला थोडा वेळ थांबू द्या. पण चौकीदाराने त्यांच्या विनवणीकडे दुर्लक्ष करत त्यांना धक्का मारून बाहेर काढले. ते पुन्हा हात जोडून म्हणाले की दादा, आम्हाला असे हाकलून लावू नका. आम्ही कोपऱ्यात थोड्या वेळ बसतो. पाऊस थांबला की निघून जाऊ. यावर चौकीदार चिडून म्हणाला की अरे, तुम्हाला पाहून इथे अजूनही भिकारी जमतील. आणि त्याने हातातली काठी उचलली. पळता की नाही इथून? प्रभाकर राव पाणावलेल्या डोळ्यांनी पावसाकडे पाहत हताशपणे पाऊल उचलत होते. इतक्यात मागून कोणीतरी त्यांचा हात धरला आणि त्यांना आतमध्ये ओढलं. त्या व्यक्तीचा कणखर आवाज वातावरणात घुमला, "रघुवीर सिंग, तुमच्या घरी असं कोणी म्हातारा नाही का? जरी ते तुमचे वडील असते तर तुम्ही असंच वागला असतात का? आणि तुमच्याशी जर कोणी असं वागलं तर तुम्हाला कसं वाटेल?" चौकीदार रघुवीर सिंग समोर उभे असलेल्या चेअरमॅन साहेबांना पाहून घाबरला आणि म्हणाला की सर, अशा लोकांना इथे बसू देण्यास मनाई आहे, नाहीतर मला वरच्या साहेबांचा राग सहन करावा लागेल. रघुवीर सिंग आता हळू आवाजात बोलत होता, चेअरमन साहेबांच्या रोषाचा सामना कर. त्यावर चेअरमन साहेब थोडेसे शांत झाले आणि प्रभाकर रावांना म्हणाले की बाबा, तुम्ही इथेच बसा. मी तुमच्यासाठी चहा पाठवतो. तुम्ही खूप भिजले आहात, त्यामुळे गरमागरम चहा तुम्हाला बरं वाटेल. रघुवीर सिंग आपल्या कामात मग्न होता, पण चेअरमन साहेबांच्या शब्दांनी ते वातावरण बदललेलं दिसलं. त्यांनी पुढे विचारलं की जर हॉस्पिटलमध्येच दया मिळणार नसेल तर ती अजून कुठे मिळणार? चेअरमन साहेबांचे हे शब्द ऐकून प्रभाकर रावांच्या डोळ्यात अश्रू तरळले. चेअरमन आत निघून गेले. प्रभाकर रावांनी सुमित्राला एका खुर्चीवर बसवलं. थोड्या वेळाने चेअरमन साहेबांनी चहा पाठवला. तेव्हा प्रभाकर रावांनी सुमित्राला चहा पाजायला सुरुवात केली आणि म्हणाले की सुमित्रा, हे गरमागरम चहा घे, तुला बरं वाटेल. चहा काही औषध नव्हतं, पण त्या परिस्थितीत औषधासारखंच काम करत होतं. त्यांना मिळालेल्या त्या चहाचा आनंद शब्दांपलीकडचा होता. खूप दिवसांपासून त्यांच्या खाण्यापिण्याची प्रचंड हालहाल झाली होती. चहा घेतल्यावर सुमित्राने नवऱ्याला हळू आवाजात विचारलं की हो, ऐकताय का?
मला एकच काळजी सतावत आहे की मी गेल्यावर तुमचं काय होईल. प्रभाकर राव तिला धीर देत म्हणाले की नाही सुमित्रा, असं काहीही बोलू नकोस. तुला काहीही होणार नाही. तू माझ्या सोबत आहेस हेच माझ्यासाठी खूप आहे. तुझ्याशिवाय माझं आयुष्यच नाही. तू माझा आधार आहेस. सुमित्रा डोळ्यात पाणी आणत म्हणाली की हे शरीर कधी मातीत मिसळून जाईल याचा काही भरोसा नाही. पण माझ्यासाठी एक गोष्ट करा. आपला मुलगा दीपक जवळ जाऊन राहा. त्याने मला मन शांती मिळेल. हे ऐकताच प्रभाकरराव थोड्या कडक आवाजात म्हणाले की खबरदार, जर तू मला त्याच्याकडे जाण्यास सांगितलंस तर तुला काय वाटतं, तो आपली सेवा करेल? तोच दीपक आहे ना ज्याने आपल्याला म्हातारपणी घरातून बाहेर काढलं. आता त्याच्याकडे जाऊन भाकरीच्या 2 तुकड्यांसाठी मी माझा आत्मसन्मान गमावणार नाही. मी कधीच त्याच्याकडे जाणार नाही. प्रभाकरराव आणि सुमित्रा त्यांच्या मुलाबद्दल बोलत होते, जो त्याच शहरात आपल्या पत्नी माधवी आणि मुलांसोबत राहायचा. मात्र त्याला आपले आई वडील जड वाटू लागले होते आणि त्यांना घरातून काढून स्वतःचा पल्ला झटकला होता. जेव्हा प्रभाकर राव आणि त्यांच्या पत्नी सुमित्राला त्यांच्या मुलांनी आणि सुनेने घराबाहेर काढले, तेव्हा त्यांनी राहण्यासाठी कशीबशी एका ताडपत्रीची व्यवस्था केली होती. उन्हाळा, पावसाळा आणि हिवाळा अशा तिन्ही ऋतूंमध्ये त्यांना त्याच ताडपत्रीखाली दिवस काढावे लागत होते. सुमित्रा आधीपासूनच आजारी होती, पण वेळेवर जेवण, औषध आणि आधार न मिळाल्यामुळे तिची तब्येत दिवसेंदिवस खालावत चालली होती. त्या परिस्थितीत 2 वेळेचं जेवण आणि औषध मिळणं फार महत्वाचं होतं, पण ते त्यांच्या नशिबात नव्हतं. शेवटी प्रभाकररावांना नाइलाजाने मंदिराबाहेर भिक्षा मागावी लागली, ज्यामुळे त्यांचे जीवन फारच हालाखीने चालू होते. सुमित्रा नेहमीच प्रभाकररावांना म्हणायची की तुम्ही एकटे दीपक जवळ जाऊन राहा. मी तुम्हाला या परिस्थितीत पाहू शकत नाही. मी मेल्यानंतर तुमचं काय होईल? पण प्रभाकररावांना बायकोची ही गोष्ट मान्य नव्हती. त्यांना आत्मसन्मानाने जीवन जगायचं होतं. दोघांचा असा संवाद चालू असतानाच पाऊस थांबला. त्यानंतर चेअरमन साहेबांनी प्रभाकररावांसाठी औषधं आणून दिली. प्रभाकरराव पत्नीला घेऊन तिथून निघून गेले. एक कोरडी जागा शोधून त्यांनी पुन्हा ताडपत्री टाकून आपला आसरा तयार केला. पण पावसात भिजल्यामुळे आणि तब्येत बिघडल्यामुळे सुमित्राने अखेर या जगाचा निरोप घेतला. प्रभाकररावांनी तिचा चेहरा हातावर ठेवून सुमित्रा सुमित्रा म्हणत हंबरडा फोडला. रस्त्यावर पडलेल्या सुमित्राच्या मृतदेहाजवळ रडणारं कोणीच नव्हतं. शहरात राहत असलेला त्यांच्या मुलाला दीपकला याबाबत काहीच माहिती नव्हती. प्रभाकररावांनी विचार केला की पटकन दीपकला आईच्या निधनाबद्दल सांगावं. ते धावत धावत मुलाच्या घरी पोहोचले. घराबाहेर उभं राहून दीपक दीपक असं ओरडू लागले. तिथल्या चौकीदाराने त्यांना थांबवलं आणि आत जाण्यापासून अडवलं. चौकीदाराने दीपकच्या घरी फोन करून माहिती दिली. दीपक बाहेर येताच रागाने म्हणाला, राजपाल, माझ्याकडे अशा भिकारी लोकांसाठी वेळ नाही. तू या म्हाताऱ्या माणसांच्या सांगण्यावरून मला का बोलवलंस? मुलाचे हे शब्द ऐकूनही प्रभाकररावांनी आपल्या भावना आवरल्या आणि रडत म्हणाले की तुझी आई या जगातून निघून गेली आहे. त्यावर दीपक थंडपणे म्हणाला की मग मी काय करू? रस्त्यावर असे अनेक भिकारी दररोज मरतात. मी प्रत्येकाचा अंतिम संस्कार करत बसू का? तुला पैसेच हवे ना, हे घे पैसे, असं म्हणत त्याने त्यांच्या अंगावर पैसे फेकले. तो पुढे म्हणाला की राजपाल, या म्हाताऱ्याला इथून बाहेर काढ. आमचं घर पाहुण्यांनी भरलेलं आहे. आज माझा वाढदिवस आहे आणि पार्टीसाठी तयारी सुरू आहे. अशा लोकांनी माझ्या घरासमोर थांबलं तर आमची इज्जत मातीत मिळेल. प्रभाकररावांनी मुलाने फेकलेले पैसे घ्यावेत की नाही याचा विचार करत अखेर त्यांना ते पैसे उचलावे लागले. पण परत येताना त्यांच्या मनाला मोठी ठेच लागली होती. त्यांचं मन पूर्णपणे तुटलं होतं. त्यांना जोरजोराने रडावंसं वाटत होतं, पण त्यांचं रडणं कोण पाहणार होतं? आणि आता त्यांच्या अश्रूंचा कोणावरच काहीही परिणाम होणार नव्हता. जेव्हा त्यांचा स्वतःचाच मुलगा परका झाला होता, तेव्हा इतरांकडून काही अपेक्षा करणं व्यर्थ होतं. प्रभाकरराव विचारातून बाहेर आले आणि वाऱ्याच्या वेगात आपल्या पत्नीच्या मृतदेहाजवळ पोहोचले. सुमित्रा मेल्यानंतरही जणू त्यांचीच वाट पाहत होती. त्याने एका हातगाडीची व्यवस्था केली. मुलाने दिलेले पैसे हातगाडी विकणाऱ्याला दिले. पत्नीचा मृतदेह हातगाडीवर ठेवून ते स्मशानभूमीकडे गेले. स्मशानभूमीत प्रभाकररावांनी रडत रडत सुमित्राच्या अंतिम संस्काराची तयारी केली. अंतिम विधी झाल्यानंतर ते मृत पत्नीच्या जवळ बसून राहिले. त्यांच्या आयुष्याच्या सगळ्या आशा तिच्या सोबतच संपल्या होत्या. काही तासानंतर आयोजकांनी मंजुरी दिली आणि सुमित्रावर अंतिम संस्कार करण्यात आले.
त्यानंतर प्रभाकर राव यांनी भीक मागून बायकोच्या नावावरची भाकरी कुत्र्याला खाऊ घातली. त्यांच्या आतल्या तळमळीची कल्पना कोणीही करू शकत नव्हतं. प्रभाकर रावांची अशी अवस्था पाहून तिथे काम करणारा प्रत्येक व्यक्ती रडू लागला. प्रभाकर राव सुमित्राच्या मृतदेहाजवळ उभे राहून जोरजोरात रडत होते. ते विचार करत स्वतःलाच दोषी ठरवू लागले की ज्यांचा मुलगा इतका श्रीमंत असूनही त्याच्या आईचे अंतिम संस्कार करण्यासाठीही तो हजर झाला नाही, हे त्यांना जिव्हारी लागलं. सुमित्रा गेल्यानंतर प्रभाकर राव त्या ताडपत्रीकडे पाहत तिची आठवण काढत बसायची. लोकांच्या आठवणी घराशी जुळलेल्या असतात, पण त्यांच्या आठवणी त्या ताडपत्रीशी जुळलेल्या होत्या. कारण सुमित्राचे शेवटचे काही महत्वाचे दिवस त्या ताडपत्रीच्या खालीच गेले होते. बायकोच्या आठवणीत ते तिथेच 2 दिवस उपाशी पोटी झोपून राहिले. सुमित्रा गेल्यापासून त्यांची तहान भूकच मेली होती. त्यांच्या डोळ्यातून अश्रुधारा वाहत होत्या आणि डोळे बंद केले तर वारंवार तिच्या आठवणी डोक्यात फेर धरत होत्या. त्यांना 5 वर्षांपूर्वीच्या गोष्टी आठवू लागल्या. तेव्हा त्यांचं छोटंसं विश्व होतं, ज्यात त्यांचं कुटुंब आनंदात राहत होतं. एकदा प्रभाकर रावांनी दीपकच्या लग्नाबद्दल विषय काढला. तेव्हा दीपक मध्येच म्हणाला की बाबा, माझ्यासाठी कोणतंही स्थळ पाहू नका. मी एका मुलीच्या प्रेमात आहे. ती मला खूप आवडते. मला तिच्यासोबतच लग्न करायचं आहे. तुम्ही तिला भेटून तिच्या घरी लग्नाचा विषय काढा. दीपकने खिशातून फोन काढून त्याच्या आई वडिलांना त्या मुलीचा फोटो दाखवला. सुमित्राला ती मुलगी पाहताच आवडली आणि ती प्रभाकर रावांना म्हणाली, बघितलत का, मुलगी खूप छान दिसते आहे. आपल्या दीपकची पसंत किती सुंदर आहे ना. प्रभाकर राव मात्र नुसता फोटो पाहून मान्यता द्यायला तयार नव्हते. त्यांनी ठरवलं की ते मुलीच्या घरी जाऊन प्रत्यक्ष तिच्या आई वडिलांची भेट घेतील आणि लग्नाबद्दल बोलतील. त्यावर दीपक अगदी खुश होऊन स्वतःच्या आई वडिलांना माधवीच्या घरी घेऊन जाण्यास तयार झाला. सून आपल्या घरी येणार म्हणून सुमित्रा खूप आनंदात होती. ती मुलाच्या लग्नाचे स्वप्न रंगवू लागली. पण माधवीच्या घरी जाताच तिथला मोठा आलिशान बंगला पाहून प्रभाकर राव आश्चर्यचकित झाले. त्यांच्या मनात तिथे जाण्याची इच्छाच नव्हती. त्यांना वाटलं की कदाचित दीपक लालची बनला आहे. पण मुलाचा मान राखण्यासाठी ते आत जाऊन बसले. मात्र त्यांच्या मनाला इतक्या मोठ्या घरातील मुलगी आपल्या घरात सून म्हणून आणणे योग्य वाटत नव्हतं. माधवीच्या घरच्यांनी दीपकच्या आई वडिलांना फारसं महत्व दिलं नाही. ते पूर्ण वेळ फक्त दीपक सोबतच गप्पा मारत होते. प्रभाकर राव आणि सुमित्रा यांना खूपच अपमानित वाटलं. पण दीपकच्या आनंदासाठी त्यांनी चेहऱ्यावर खोटं हास्य आणलं. घरी परतल्यानंतर प्रभाकर रावांनी दीपकला या लग्नाला विरोध केला आणि म्हणाले की आपली आणि त्यांची कधीच तुलना होऊ शकत नाही. बाळा, त्या मुलीला सोडून दे. आपण कुठे आणि ती माणसं कुठे. नेहमी मान ताट ठेवून जगणं योग्य असतं. पण दीपकच्या डोळ्यावर तर माधवीच्या श्रीमंतीचा पडदा पडला होता. तो वडिलांना म्हणाला की ते पैसेवाले आहेत म्हणून काय झालं, मुलगी तर चांगली आहे ना. प्रभाकर रावांनी समजावत सांगितलं की बाळा, ती मुलगी आपल्या घरात टिकणार नाही. तिच्या अपेक्षा आणि सवयी मोठ्या आहेत, ज्या आपण पूर्ण करू शकणार नाही. तुझी कमाई त्यांच्या जीवनशैलीच्या जवळपासही नाही. मग त्यांचे उपकार तू किती दिवस सहन करशील. यावर दीपक म्हणाला, तर काय झालं बाबा, मुलीकडचे लोक हुंड्यात सर्व काही देतात. त्या गोष्टी आपल्या घरी आल्या तर आपलं काय नुकसान होईल. उलट त्याचा फायदाच होईल. तुमच्या सर्व इच्छा पूर्ण होतील आणि आपल्याला कोणत्याच गोष्टीची कमतरता जाणवणार नाही. हे ऐकून प्रभाकर राव अवाक झाले. ते मोठ्या आवाजात म्हणाले की मी तुला असे संस्कार दिले होते का. तू माझं रक्त आहेस यावर माझा विश्वासच बसत नाही. ते इतके रागात आले की त्यांनी दीपकला मारण्यासाठी हात उगारला. तेवढ्यात सुमित्राने त्यांना थांबवलं आणि म्हणाली की अहो, असं करू नका. तरुण मुलावर कोण हात उगारतं का. शांत व्हा. ती त्याच्या पसंतीची मुलगी आहे. आपण कोण निर्णय घेणारे. जे होतंय ते ठीकच आहे. सुमित्राने प्रभाकर रावांना खोलीत नेलं आणि समजावत म्हणाली की हे बघा, आपण त्याच्यावर जबरदस्ती केली तर तो आपल्यापासून दूर होईल. पण लग्न तर तो तिच्या सोबतच करेल. त्यापेक्षा योग्य हेच आहे की आपला मुलगा आपल्या जवळ राहील. सुमित्राचं म्हणणं प्रभाकर रावांना पटलं आणि त्यांनी रागावर नियंत्रण ठेवलं. काही दिवसानंतर दीपकचं लग्न माधवी सोबत पार पडलं. ती मुलगी येताना भरपूर हुंडा आणि महागड्या गाडीसोबत घरी आली. आता दीपक त्याच्या बायको माधवीच्या मागे पुढे फिरू लागला. ते दोघं दिवसभर बाहेर फिरायचे आणि हॉटेलमधूनच खायचे. एकदा सुमित्राने बाहेर फिरण्याची इच्छा व्यक्त केली तेव्हा दीपकने मनाविरुद्ध होकार दिला. प्रभाकर आणि सुमित्रा गाडीत बसल्यावर माधवी चिडून म्हणाली की दीपक,
माझा काही स्टेटस आहे की नाही? या भिकारी लोकांना रिक्षाने जायला सांग. इतक्या महागड्या गाडीत बसण्याची त्यांची लायकी नाही. सुनेचे असे शब्द ऐकून सुमित्रा गाडीतून लगेचच उतरली आणि प्रभाकरराव तिला आधार देत म्हणाले, बाळा, हेच पाहायचं राहिलं होतं. आई वडील भिकारी असल्याचं सांगण्यासाठीच आम्ही तुला मोठं केलं होतं का? हे बोलून त्याने डोळ्यात पाणी आणलं आणि परत घरी निघाले. दीपकला या गोष्टीचा काहीही फरक पडत नव्हता. सुमित्रा प्रभाकरराव यांना सावरत राहिली, पण प्रभाकररावांना त्यांच्या आत्मसन्मानाला मोठी ठेच लागल्यामुळे डोळे पुसता पुसता हुंदका येत होता. नवीन आलेली सून माधवी रोज काही ना काही बोलायची आणि गरीब असल्याची जाणीव करून द्यायची. दीपक मात्र सर्व काही सहन करत होता. तो पैशांच्या मोहात आंधळा झाला होता. तो दरवेळी माधवीच्या घरातून सामान भरून आणायचा आणि त्याच आनंदात बेभान व्हायचा. माधवीने सासू सासऱ्यांना जणू नोकरच बनवून टाकले होते. तिने त्यांच्या घरातील सर्व श्रीमंती गोष्टींमध्ये स्वतःला झोकून दिलं होतं. पण सासू सासऱ्यांना नेहमी तुच्छ वागणूक द्यायची. त्यांना काही सांगण्याची किंवा विरोध करण्याची हिंमतच उरली नव्हती. असेच एके दिवशी मोठा प्रसंग घडला. एका काचेचा ग्लास तुटल्यावर माधवी संतापून ओरडली, अरे, हा काचेचा ग्लास कसा तुटला? इतका महागडा ग्लास वापरण्याची तुमची लायकीच नाही. हा माझ्या घरून आणलेला आहे, तोडून टाकलात का? एका ग्लासची किंमत 1500 रुपये आहे. आता त्याचे पैसे कोण देणार? असे म्हणत ती संतापून सुमित्रावर ओरडू लागली. हे पाहून प्रभाकरराव पुढे आले आणि म्हणाले की बाळा, हा ग्लास तिच्या हातून नव्हे तर माझ्या हातून तुटला आहे. तुला वाटत असेल तर त्याचे पैसे मी देतो. प्रभाकररावांचे हे शब्द ऐकून माधवी अधिकच चिडली आणि म्हणाली की अच्छा, म्हणजे म्हातारीने नाही तर म्हाताऱ्याने हा ग्लास फोडला आहे. आता मला त्याला धडा शिकवायलाच हवा. असं म्हणत ती खोलीतून वायपर घेऊन आली आणि प्रभाकररावांना मारू लागली. सुमित्राने वायपर पकडलं आणि तिला रोखत आणि रागाने म्हणाली की अगं लाज बाळग, ते तुझे सासरे आहेत. त्यांच्या वयाचा तरी मान ठेव. माधवीने यावर टाळी वाजवत तुच्छतेने उत्तर दिलं की वा, लैला मजनू सारखं एकमेकांचं रक्षण करता. दीपक सुद्धा माझ्यावर एवढं प्रेम करत नाही. यावर सुमित्रा उत्तरली की होय, बरोबर आहे, कारण तो तुझ्यावर नाही तर तुझ्या पैशांवर प्रेम करतो. सुमित्राचे हे शब्द माधवीला फार लागले. तिने लगेच दीपकला फोन केला. थोड्याच वेळात दीपक कामावरून घरी परत आला. तो मोठ्या आवाजात आई वडिलांना विचारू लागला की आज काय झालं आहे. त्यावर माधवी म्हणाली, ऐकलंस का दीपक, तुझी आई काय म्हणत आहे? ती म्हणते की तुझं माझ्यावर प्रेम नाही तर माझ्या पैशावर प्रेम आहे. माधवीचं असं म्हणणं ऐकून दीपक घाबरला आणि आईकडे पाहून म्हणाला, आई, हा काय मूर्खपणा आहे. तुम्ही खोटं बोलून हिचे कान भरत आहात. सुखाचे 2 घास तुम्ही खाऊ शकत नाहीत का? म्हणून माझ्या संसारात विष घालवत आहात. यावेळी सुमित्रा गप्प बसली नाही आणि म्हणाली की मी खोटं बोलत नाही, सर्व काही सत्य सांगते. खरं सांग, लग्नाच्या आधी तू आम्हाला माधवीच्या पैशांबद्दल सांगत नव्हतास का की आपले ही दिवस बदलतील? सुमित्राचं असं म्हणणं ऐकताच दीपकला धक्का बसला. तो माधवीकडे पाहू लागला, जी रागाने लाल होऊन त्याच्याकडेच पाहत होती. दीपक तिला समजावू लागला की माधवी, हे माझे शब्द नाहीत, हे त्यांच्या मनाचे बोल आहेत. आधी ते खूप खुश व्हायचे आणि मला म्हणायचे की आपल्या घरी श्रीमंत मुलगी येते, आपण मज्जा करू. पण आता तू त्यांना मज्जा करू देत नाहीस म्हणून ते मला दोष देत आहेत. दीपकने सगळा दोष आपल्या आईवर आणि वडिलांवर टाकला. त्यांची विचारसरणी उघड झालेली पाहून त्याने दोघांनाही गुन्हेगार ठरवलं. प्रभाकरराव आणि सुमित्रा पाणावलेल्या डोळ्यांनी मुलाकडे पाहत राहिले. प्रभाकरराव म्हणाले की तुझ्यासारख्या मुलाला जन्म देणं ही माझी मोठी चूक झाली. माझ्या मनात होतं की साधी प्रेमळ मुलगी आपल्या घरात सून म्हणून यावी. मी आधीच सांगितलं होतं की ही श्रीमंती आपल्याला सुखाने जगू देणार नाही. आणि आता बघ, जेव्हापासून ही सून म्हणून आलीये तेव्हापासून घरात वादच सुरू आहेत. माधवीचा राग अनावर झाला. ती दीपकला म्हणाली की दीपक, जर तुला तुझं भलं व्हावं असं वाटत असेल तर आत्ताच्या आत्ता या दोघांना घराबाहेर काढ. मला त्यांच्यासोबत राहायचं नाही. दीपकला माधवीचं म्हणणं पटलं. त्याने तात्काळ सांगितलं की बाबा, तुम्ही आणि आई आत्ताच्या आत्ता घराबाहेर निघा. जर स्वतःहून जाणार नसाल तर मी तुम्हाला बाहेर काढेन. असं म्हणत त्याने त्यांचं सामान बांधलं आणि दोघांना जबरदस्तीने रात्रीच्या वेळी घराबाहेर काढलं. दोघं रडत म्हणू लागले की असं वागण्यासाठी आम्ही तुला वाढवलं होतं का? कडाक्याच्या थंडीत प्रभाकरराव आणि सुमित्रा हात धरून चालत राहिले. एका उद्यानाजवळच्या बाकावर रात्र काढली. दुसऱ्या दिवशी त्यांनी थोड्या पैशात ताडपत्री खरेदी केली आणि रस्त्यावर घर केलं. पण काही दिवसातच सुमित्रा आजारी पडली.
प्रभाकर राव मंदिरात जेवण मिळत असेल तिथे जाऊन जेवण घेऊन येत आणि सुमित्राला भरवत. त्या काळात त्यांनी भीक मागण्यासही सुरुवात केली. सुमित्राच्या जबाबदारीमुळे प्रभाकर राव कधीच मागे पुढे पाहत नव्हते. प्रभाकर राव ताडपत्री खाली बसून विचारात गडले होते. सुमित्राचा मृत्यू त्या ताडपत्री खालीच झाला होता, पण त्यांचा मुलगा दीपक आईच्या अंतिम संस्कारासाठी देखील आला नव्हता. या सर्व आठवणी त्यांच्या मनात एका मागून एक उमटत होत्या. जणू कालच सगळं घडून गेलं होतं. प्रभाकर रावांचे डोळे अश्रूंनी ओले झाले होते. अडचणी कमी नव्हत्या आणि आयुष्य किती लांबवर जाणार आहे हे त्यांना समजत नव्हतं. प्रत्येक दिवस जणू एका मोठ्या डोंगरासारखा वाटत होता. अचानक प्रभाकर राव त्यांच्या विचारांमधून सावरले. त्यांनी डोळे उघडले. सुमित्राच्या मृत्यूनंतर 2 दिवसांनीच त्यांना जाणीव झाली की पावसामुळे त्यांचे सर्व सामान वाहून गेले आहे. त्यांच्याजवळ फक्त काही स्वयंपाकाची भांडी, एक चूल, थोडे कपडे आणि एक संदूक शिल्लक राहिले होते. सुदैवाने त्यांनी सुमित्राचा फोटो आधीच बाजूला काढून ठेवला होता, त्यामुळे तो भिजण्यापासून वाचला. सकाळ होताच प्रभाकर राव आपले सामान उचलून निघाले. त्या जागेला सोडण्याचा त्यांच्या मनावर ताण होता, कारण त्याच ठिकाणी सुमित्राचा शेवट झाला होता. पण तिथेच राहिल्यास तिच्या आठवणी त्यांना सतत टोचत राहतील, म्हणून त्यांनी दुसरीकडे जाण्याचा विचार केला. पुढे जाताना त्यांना एक रिकामी जागा सापडली, जी कोर्टाच्या बाहेर होती. त्यांनी तिथे ताडपत्री टाकून छत तयार केले. तेथील वातावरण पाहून प्रभाकर रावांनी काहीतरी करण्याचा विचार केला. त्यांनी भीक मागण्यातून आलेले थोडे पैसे एकत्र करून लहानशी चहाची टपरी सुरू केली. सुरुवातीला कोणी त्यांचा चहा घेत नव्हतं, पण काही दयाळू लोकांनी चहा पिऊन त्यांना आधार दिला. हळूहळू त्यांचा व्यवसाय वाढू लागला आणि त्यांनी भीक मागणं थांबवलं. त्यांनी टपरीला शेड लावून व्यवस्थित व्यवस्था केली आणि त्यांचा चहा अधिक चांगला विकला जाऊ लागला. असेच एके दिवशी कोर्टाच्या मुख्य प्रवेशद्वाराबाहेर गोंधळ चालू झाला. प्रभाकर राव त्यावेळी चहा बनवण्यात व्यस्त होते, त्यामुळे काय घडत आहे हे त्यांना समजले नाही. काही वेळाने ते आवाज ऐकून त्या ठिकाणी गेले. गर्दीत पाहून त्यांना धक्का बसला, कारण त्या ठिकाणी दीपक आणि माधवी भांडत होते. दीपक हात जोडून माधवी समोर विनवणी करत होता. माधवी, सगळ्यांसमोर मला असं बोलू नको, तोंड सांभाळून बोल. पण माधवी गर्जना करत म्हणाली की तू माझ्या संपत्तीच्या लोभात अडकून माझ्याशी लग्न केलंस. मी आंधळी होते जी तुला ओळखू शकले नाही. तू कानचुकार आहेस. दिवसभर घरी बसून फुकटच्या भाकऱ्या खातोस. स्वतःच्या आई वडिलांचा होऊ शकला नाहीस तर माझा कसा होशील? प्रभाकर राव तिथे उभे राहून डोळ्यात अश्रू घेत हे सगळं पाहत होते. त्यांना वाटले की जर दीपकने त्यांच्या गोष्टी ऐकल्या असत्या आणि जबाबदारी घेतली असती तर कदाचित त्याला हे दिवस बघावे लागले नसते. माधवी कदाचित चुकत असेल, पण आज ती योग्य होती. दीपकच्या चुका त्याला या परिस्थितीपर्यंत घेऊन आल्या होत्या. सुमित्रा सर्वांसमोर त्याचा अपमान करू लागली आणि दीपक मात्र तिला पटवण्याचा प्रयत्न करत होता. तिने त्याचे काहीच ऐकले नाही. दीपक तिला म्हणू लागला की चल, आपण बसून याविषयी चर्चा करू, एकदा माझं ऐकून घे, असं तो तिला वारंवार विनंती करू लागला. ती या गोष्टीसाठी तयार झाली, पण त्यावेळेस कोणत्याच दुकानात जागा शिल्लक नव्हती. त्यावेळेस फक्त प्रभाकर रावांच्या दुकानात जागा रिकामी होती, त्यामुळे ते दोघेही तिथे येऊन पोचले. प्रभाकर राव थोडा वेळ थांबले आणि लांबून सगळं पाहत होते. त्यांची जवळ जाण्याची हिंमत होत नव्हती. तितक्यातच त्यांच्या दुकानात काही जण चहा पिण्यासाठी आले आणि प्रभाकर रावांना शोधू लागले. आता प्रभाकर राव स्वतःला थांबवू शकत नव्हते, कारण हा त्यांच्या उपजीविकेचा प्रश्न होता. त्यामुळे त्यांचे पाऊल आपोआपच दुकानाकडे पडू लागले. दीपकने त्यांना मागून पाहिलं आणि म्हणाला की 2 चहा इथेही द्या. प्रभाकर रावांनी त्यांचं ऐकलं आणि चहा बनवू लागले. दीपकच्या गोष्टी त्यांना ऐकू येत होत्या. दीपक तिला कळवळून म्हणत होता की माधवी, आपण दोघेही मिळून यावर तोडगा काढूया. मी नक्कीच काहीतरी काम करेन, पण तू मला असं सोडून जाऊ नकोस. या न्यायालयाच्या चक्रात आपल्या दोन्ही मुलांचं आयुष्य खराब होईल. तितक्यात प्रभाकर राव त्यांच्या टेबलावर चहा घेऊन गेले आणि जसा त्यांनी टेबलावर चहा ठेवला तितक्यात माधवीची नजर प्रभाकर रावांवर पडली. माधवी अगदी आश्चर्यचकित होऊन त्यांना पाहू लागली. तिने तिच्या सासऱ्याला ओळखलं होतं. दीपकने पाहिलं की माधवीचं लक्ष त्याच्या बोलण्यावर नाही तर इतर ठिकाणी आहे. तेव्हा त्याने सुद्धा तिथे पाहिलं आणि खुर्चीवरून उठून उभा राहिला. बाबा, तुम्ही? असं दीपक आश्चर्यचकित होऊन म्हणाला. माधवी खुर्चीवरून उठत म्हणाली की तुमच्यापेक्षा चांगले तुमचे वडील आहे. कमीत कमी चहा बनवून निदान कमवत तरी आहे. त्यांच्या एकुलत्या एक मुलावर अवलंबून नाही, स्वतः मेहनत करून जगत आहेत. प्रभाकर रावांना त्यांची गोष्ट काहीच समजत नव्हती. त्यावर काय बोलावं हे त्यांना सुचत नव्हतं.
त्यांचा मुलगा तर चुकीचा होताच, पण माधवी आज बरोबर होती. पण तिने त्यावेळी त्या दोघांसोबत जे काही केलं होतं ते सहजासहजी विसरण्यासारखं नव्हतं. याच कारणामुळे ते दोघं अशा परिस्थितीत पोहोचले होते. आता काय करायचं हे दीपकला कळत नव्हतं. तो आता त्याच बापाच्या समोर उभा होता ज्याने त्याच्या मुलाच्या लग्नाआधीच भविष्यवाणी केली होती आणि या लग्नासाठी नकार देण्यास सांगितलं होतं. प्रत्येक गोष्टीला पैशांच्या नजरेने पाहणाऱ्या दीपकला त्यावेळेस त्याच्या वडिलांनी सांगितलेल्या गोष्टी पटत नव्हत्या. माधवी प्रभाकर रावांना पाहून उभी राहिली आणि दीपक मात्र त्यांच्या वडिलांना पाहून गुपचूपपणे मान खाली घालून उभा होता. त्याला कळत नव्हते की आधी कोणाची माफी मागू. तेव्हा माधवी त्याला म्हणाली की काय विचार करत आहेस? जर तुला माफी मागायची असेल तर तुझ्या वडिलांची माग, ज्यांनी माझ्या समोर बरेचदा तुला समजावलं होतं आणि मेहनतीने कमवायला सांगितलं होतं. पण तुने मात्र त्यावेळेस त्यांची गोष्ट टाळून दिली आणि मी सुद्धा त्यांच्या विरोधात होते. मी त्यावेळेस तुझी चूक ओळखू शकले नाही, कारण मी एका श्रीमंत घराण्यातील मुलगी होते. पण मला असा निरुपयोगी नवरा नको होता. तुझ्या प्रत्येक गरजा मी माझ्या माहेरहून पैसे आणून पूर्ण केल्या. हीच माझी चुकी झाली. पण तुझं मन तू कमावल्यावरच पूर्णपणे संतुष्ट होईल या गोष्टीची मला कल्पना नव्हती. मला समाजात मान वर करून चालायचं होतं. पण तुझी बायको झाल्यावर मला माझी मान खाली घालावी लागली, कारण आता प्रत्येक जण तुला निरुपयोगी समजत आहे आणि सर्वांना कळालं आहे की तू बायकोच्या पैशावर हौस मौज करणारा माणूस आहेस. माधवीचे शब्द अजूनच तीव्र होत होते, जे दीपकला सहन झाले नाहीत. पण त्याच्याकडे आता ऐकण्यापलीकडे दुसरा कोणताही पर्याय नव्हता. त्याचे आई वडील आधीच त्याच्यापासून दूर झाले होते आणि आता त्याची बायको त्याला सोडून जात होती. पण यावेळी त्याला त्याच्या बायकोच्या शब्दांचा फरक पडत होता. स्वतःचे कृत्य पाहून त्याला पश्चाताप होत होता. प्रभाकर राव जेव्हा तिकडून जाऊ लागले तेव्हा दीपकने पटकन त्यांचे पाय पकडले. पण प्रभाकर रावांना हे मान्य नव्हते, म्हणून त्यांनी दीपकला झटकून बाजूला केलं आणि स्वतः पुढे जाऊ लागले. दीपक म्हणाला की बाबा, कृपा करून मला माफ करा. त्यावर प्रभाकर राव म्हणाले की तुझ्यामुळेच तुझी आई या जगातून निघून गेली. आज माझा पोट भरण्यासाठी माझी चहाची टपरी आहे, पण कालपर्यंत मी भीक मागत होतो तेव्हा तू कुठे होतास? जेव्हा तुझी आई तडफडून मरून गेली तेव्हा तू कुठे होतास? माझं घर उद्ध्वस्त करून टाकणाऱ्या व्यक्तीचं घर कसं काय सुखी राहू शकतं? मुला, वाईट आशीर्वाद ही खूप वाईट गोष्ट असते, जे मी तुला दुःखी असताना सुद्धा दिलं नाही. पण देवाला नक्कीच याबद्दल वाईट वाटलंच असेल आणि तो सर्वांचा बरोबर हिशोब ठेवतो. प्रभाकर राव या सर्व गोष्टी बोलत असताना स्वतःचे अश्रू रोखू शकत नव्हते. माधवीला सुद्धा या गोष्टीची जाणीव होत होती. तेव्हा तीही लगेच पुढे झाली आणि माफी मागू लागली की बाबा, तुमच्यासोबत जे काही झालं त्याला मीही जबाबदार आहे. आता मला कळालं की माझं घर तुटण्याचं नेमकं कारण कोणतं. तुम्हाला दुःखी ठेवून आम्ही कसे सुखी राहू शकतो? हे आमच्याच कर्माची फळं आहेत. त्यावर प्रभाकर राव म्हणाले की मी निदान तुला माफ करू शकतो, पण मी माझ्या रक्ताला कसं माफ करू, ज्याच्यावर मी स्वतः संस्कार केले आहेत. पण त्याने मात्र या सर्वांचा नाश केला. मी तरी याला माफ करीन, पण सुमित्रा याला कशी काय माफ करू शकेल? प्रभाकर रावांच्या डोळ्यातील अश्रू सतत वाहू लागले. दीपक मात्र स्वतःची मान खाली घालून डोळे पुसत राहिला. प्रभाकर राव म्हणाले की कदाचित जर तू त्या दिवशी तुझ्या आईला खांदा देण्यासाठी आला असतास तरीही मी तुला एक वेळ माफ केलं असतं. ती बिचारी आजारात तडफडून मरून गेली. तिला खांदा द्यायला कोणी नव्हतं. जिच्या अंतिम संस्कारासाठी सुद्धा मला स्मशानात भीक मागावी लागली. असं म्हणत म्हणत प्रभाकर राव तिकडच्या खुर्चीवर बसले, कारण इतक्या दुःखात त्यांच्या पायातील त्राण निघून गेले होते आणि ते उत्तर देतच राहिले. दीपक स्वतःचे डोके त्यांच्या पायावर ठेवू लागला आणि जोर जोरात रडू लागला, कारण त्याने केलेल्या कृत्याचा पश्चाताप अश्रूद्वारा डोळ्यातून निघतच होता. पण एवढं सगळं घडून गेल्यानंतर त्याला माफी मिळणं अशक्य होतं. प्रभाकर राव मुलाला म्हणाले की मी आता तुझ्यासाठी काहीच करू शकत नाही. जर तुला मी माफ केलं तर माझ्या वयाचे लोक जे माझ्यासारख्या परिस्थितीतून जात आहेत ते मला कधीच माफ करणार नाही. आता मी तुला माफ करू शकत नाही. दीपक वडिलांसमोर विनवण्या करू लागला की बाबा, कृपा करून मला वाचवा. या कोर्टाच्या खटल्यात मी उद्ध्वस्त होऊन जाईल. बाबा, कृपा करून मला पश्चातापाची एक संधी द्या, नाहीतर मी जिवंतपणे मरून जाईल. जर मी तुम्हाला असंच एकटं सोडलं तर आईची आत्मा मला सुखाने राहू देणार नाही. तेव्हा प्रभाकर राव म्हणाले की मी तुझ्या सोबत येईल हे आता शक्य नाही.
आणि जर तुला प्रायश्चित करायचं असेल तर दोघं एकत्र राहा आणि इमानदारीने स्वतःचं नातं जपा. खोटं प्रेम आणि पैशाच्या मोहात येऊन स्वतःचं नातं टिकवू नका. तेव्हा माधवी म्हणाली की मला या माणसासोबत आता एक क्षणही राहायचं नाही, कारण माझ्यासारख्या श्रीमंत मुलीसोबत राहण्याची याची लायकीच नाही. मला आता याच्यासोबत घटस्फोट हवा आहे. दीपक माधवी समोर अनेक विनवण्या करू लागला, पण ती तिच्या निर्णयावर ठाम होती. काही दिवसानंतर दोघांचा घटस्फोट झाला. लग्नाच्या आधी दीपकची जी नोकरी होती ती माधवीच्या माहेरच्या संपत्तीमुळे त्याने सोडून दिली होती आणि ते घर सुद्धा माधवीला घटस्फोटानंतर हक्काने मिळालं होतं. आता दीपकला भटकण्याशिवाय दुसरा कोणताच पर्याय नव्हता. एके दिवशी तो प्रभाकर रावांच्या चरणी येऊन जोरजोरात रडू लागला आणि म्हणाला की बाबा, तुम्ही बरोबर सांगत होता की मला एक दिवस नक्की पश्चाताप होईल. कृपा करून मला तुमच्याकडे आसरा द्या. मी कुठे जाऊ? पण प्रभाकर राव या गोष्टीला तयार नव्हते आणि ते म्हणाले की बाळा, मला माझं आयुष्य सुखाचं जगायचं आहे. तू जा इथून. मी तुला कधीच माफ करणार नाही. आणि हो, जर मी उद्या मेलो तर माझ्या चितेला हात लावण्यास येऊ नकोस. इतकं म्हणून प्रभाकर राव त्यांच्या कामात व्यस्त झाले. दीपकला आता कळालं होतं की पैशांच्या बळावर तयार झालेलं नातं कधीच मजबूत नसतं. तो माफी मागून परत निघाला होता. आता प्रभाकर रावांच्या आयुष्यात थोडी शांतता होती, पण त्यांना अजून हृदयातील जखमेवरचं मलम मिळालं नव्हतं, जे सुमित्रा सोबतच निघून गेलं होतं. त्यामुळे त्यांनी एकटं राहणं योग्य समजलं आणि तिथे त्यांच्या कामात व्यस्त राहू लागले. पण दीपक मात्र सर्वत्र भटकू लागला. जेव्हा काल त्याने त्या श्रीमंत मुलीसाठी आई वडिलांना सोडलं होतं, आज त्याच श्रीमंत मुलीने त्याला सोडून दिलं होतं. मित्रांनो, वरील कथेवरून हे शिकायला मिळतं की पैशावर आधारलेली नाती कधीच मजबूत होत नाही. खरे प्रेम आणि विश्वास हेच नात्याचं खरा आधार असतो. जबाबदारी, इमानदारी आणि खूप त्रासातही एकमेकांची साथ देणं हाच खरा मार्ग आहे. पैसा आणि भौतिक गोष्टींचं महत्व असलं तरी तेच जीवनाच्या आनंदाची आणि समाधानाची कारण नसतात. एकमेकांशी प्रामाणिक राहणं आणि प्रेमावर विश्वास ठेवणं हेच महत्वाचं आहे. तर मित्रांनो, प्रभाकर रावांनी त्यांच्या मुलाला माफ करायला हवे होते की नाही ते कमेंट करून नक्कीच सांगा. आणि कथा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.